धुळ्यात उमेद अभियानाच्या कथित गैरव्यवहाराच्या चौकशीच्या मागणीवरून आंदोलनाला आज 15 ऑगस्ट रोजी तीव्र वळण मिळाले। धुळे जिल्हा परिषद कार्यालयात आंदोलकांनी आत्मदहनाचा इशारा दिला। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष नागसेन बागुल यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतले। आंदोलनात महिलांचाही सहभाग होता। महिला बचत गटांना देण्यात आलेली मशिनरी, कथित बोगस बिले, प्रशिक्षण आणि निधीच्या वापराची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। दरम्यान आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून प्रशासनाची अधिकृत बाजू अद्याप समोर आलेली नाही। दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून ग्रामीण विकास यंत्रणेने या ठिकाणी 40 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे। ग्रामीण विकास मंत्रालयातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जो काही आम्ही अहवाल पाठवलेला होता त्याच्या माध्यमातून चौकशी देखील व्हायला पाहिजे होती, परंतु या ठिकाणी जिल्हा परिषदच्या सीओ पासून तर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये यांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही आत्मदहन केलेलं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, बापू.